पोलिसांची अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। देवळी पोलिसांनी अडेगाव परिसरात अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करत 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नव्याने रुजू झालेले ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी अडेगाव गौळ मार्गावर संशयित जयदेव डुकरे याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने लक्ष्मण शिडाम आणि एका महिलेच्या मालकीची देशी दारू विक्री करत असल्याची कबुली दिली। पोलिसांनी अडेगाव येथील एका शेतात छापा टाकला असता हिरव्या कडधान्यांमध्ये 12 खोके आढळून आले। 511 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त मालाची किंमत 1.2 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।